हॅलो, मी माझी सखी. चला तर मग आज एक मी नवीन रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. ती म्हणजे गुळपापडी. गुळपापडी म्हटलं का फक्त गव्हाच्या पिठाची आणि गुळाची असं असतं ना, पण नाही. तर आज मी गव्हाचं पीठ आणि त्यासोबतच मी नाचणीचं पीठ पण यूज करणार आहे. असं दोन्ही पीठ एकत्र करून मी आज गुळपापडी बनवणार आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते. गुळपापडी बनवण्यासाठी मी आज 1 वाटी नाचणी पीठ घेतलेलं आहे. त्याचसोबत मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे. आणि त्याचसोबत असं मी डिंक तुपामध्ये तळून त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे. ती 2 चमचे घेतलेली आहे. गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे मी. आता मी त्याच्यामध्ये जे तूप घेतलेलं आहे ते पण टाकते. आता पूर्ण तूप मी टाकून घेतलेलं आहे. आता मी काय करणार आहे, तुपामध्ये जे दोन्ही पीठ घेतलेले आहे छान असं तुपामध्ये मी भाजून घेते. छान असं हे 10 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. दहा मिनटं मी छान असं पीठ भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. सुरुवातीला जेव्हा आपण पीठ टाकलं तेव्हा ते ड्राय होतं. आता हे पीठ असं तूप सोडलेलं आहे त्याने, म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट भाजलेलं आहे. आता काय करायचं, आपण गॅस बंद करायचं आणि असंच कढईमध्ये हे पीठ ठेवायचं. आपल्याला हे थंड करायचं नाही आहे, कोमट करायचं आहे. पीठ गरम असतानाच आपल्याला गूळ टाकायचं नाही, कारण गरम असताना जर आपण गूळ टाकलं तर ते खूप कडक होऊन जाईल वड्या. म्हणून थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे पीठ. कोमट केल्यानंतर गूळ टाकून ते मिक्स करायचं, म्हणजे आपली जी गुळपापडी आहे ती थोडी सॉफ्ट होईल. आता पीठ थोडं कोमट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी गूळ पण ॲड करते. गूळ आणि पीठ छान असं मिक्स करून घेते. गूळ मी पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करणार आहे, 2 मिनटं मी असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून ते गूळ आहे तो थोडं पिठामध्ये सॉफ्ट होऊन जाईल. आता मी हे जे सारण आहे, जे सगळं मिक्स केलेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि एकदाच हा मिक्सरला मी फिरवून घेणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, हे सगळं गूळ आणि पीठ मिक्स होऊन जाईल छानपैकी. सर्व मिश्रण मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यासोबत जे मी 2 चमचे डिंक घेतलेलं आहे ना, ते पण ह्याच्यामध्ये ॲड करते आणि छान असं मी मिक्सरला एकदाच फिरवून घेतलेलं आहे. त्यामुळे गूळ आणि पीठ एकदम छान मिक्स झालेलं आहे. हे बघा, आपण ह्याचे लाडू पण बनवू शकतो, पण आज मला वड्या बनवायच्या आहेत. छान मिक्स झालेलं आहे. आता मी एका प्लेटला छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे सारण आहे ते सगळं मी ह्याच्यावरती ओतून वड्या थापून घेते. 5 मिनटं मी असंच ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्या छान अशा वड्या पाडून घेते. छान अशी आपली नाचणी आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली गुळपापडी रेडी आहे. एका वड्या पण किती छान पडलेल्या आहेत, त्याच्या कुठेही असे तुकडे वगैरे झालेले नाही आहेत.